सो बेस्ट ब्रिटिशांनी चालू केलेली ही जी कंपनी इलेक्ट्रिसिटीसाठी चालू केली मुंबई बेटासाठी, आणि नंतर इलेक्ट्रिसिटी सरप्लस झाली, ट्रान्सपोर्ट हवा होता, मग सबसिडरी आणि तशी ती चालू होती. साधारण 100 वर्ष बेस्ट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस चालू आहे. तर थोडं आम्हाला त्या जर्नीबद्दल सांगाल की कशी इव्हॉल्व्ह झाली? नाही, आपण पाहिलं तर ही 1885 सालापासूनची ही व्यवस्था मुंबई शहरामध्ये आहे. ब्रिटिशांनी एक ही कंपनी इथे स्थापन केली, BST, मुंबई ट्रान्सपोर्ट अँड ट्रामवेज खरी होती. सुरुवातीला ट्राम्स अशी कंपनी होती. ट्रामच्या अगोदर घोड्यावरती पहिली खेचली जायची गाडी. त्यावेळेला इंजिन्स निर्मिती नव्हती, त्यामुळे घोडे हे ह्या गाड्या खेचत होते आणि तसा हा बीएसटीचा प्रवास सुरू झाला होता. खरं म्हणजे घोडे असताना पण बीएसटी होती. बीएसटीचे हे तशीच होती. जर तुम्ही जुने काही फोटोज पाहिले, मी दाखवीन तुम्हाला, माझ्याकडे आहेत ते. तर त्याच्यामधून ही बस सुरू झाली होती. खरं सुरू झाली होती इलेक्ट्रिसिटी कंपनी. म्हणजे रस्त्यावरती जे खांबावरती दिवे होते ते गॅसचे दिवे असायचे. रोज संध्याकाळी जाऊन तो पेटवायला लागायचे तिकडे आणि त्या पद्धतीने काम चालू होतं. आणि त्यासाठी एक लायसन्स होतं. ते लायसन्स ब्रिटिश कंपनीने घेतलं होतं, म्हणून ती कंपनी या ठिकाणी आली होती. आणि त्याचबरोबर मग हे बसला खेचण्याचं काम हे घोडे करायचे. आणि ट्राम नंतर सुरू झाल्या. आता ट्राम होत्या त्या इलेक्ट्रिकवर होत्या. इलेक्ट्रिकचं लायसन्स होतं ते या कंपनीकडे होतं, म्हणून त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट सुद्धा देण्यामध्ये आलं. आणि हे ट्रान्सपोर्ट चालवण्याकरता पैसे लागायचे. ते ह्या इलेक्ट्रिक सप्लाय मधून जो काही प्रॉफिट होईल तो प्रॉफिट त्यांनी या ठिकाणी सबसिडाईज करायचा आणि ही सेवा जनतेसाठी द्यायची. अशी सुरुवात ही त्या काळापासून झालेली होती. खरं 1907 सालापासून ही चालू झाली. त्याच्या आधी इलेक्ट्रिक चालू, नंतर 1907 सालापासून बीएसटीची ही बसेस सुरू झाल्या. आणि मग त्याच्यात फार मोठा बदल तुम्ही पाहिला असेल तर वेगवेगळ्या बसेस आल्या असेल. डबल डेकर बस होत्या, ते वेस्टिब्युल बस होती, डबल बसेस होत्या. एकच ड्रायव्हर होता, तो ती डबल बस चालू होता. बोगी होती, टाईप होती, तुम्ही हे करू शकता. ती स्ट्रेट वेवर चालायची, कारण तिला वळवायला जागा नसायची, कारण मोठी बस होती ना ती. त्यामुळे तो हायवे टू हायवे चालायची. दिंडोशी पासून सायन पासून ती बोरिवलीला जायची. स्ट्रेट वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने ती जायची. तर त्या बस सुद्धा लोकांनी पाहिल्या आहेत. डबल डेकर बस पाहिलेल्या आहेत आपण, एअर कंडिशन बस पाहिल्या, आणि आता त्याचा टप्पा येऊन आपण इलेक्ट्रिक बस पर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. मध्यंतरी सीएनजीच्या बसेस आल्या होत्या, डिझेलच्या बसेस होत्या. असा हा बीएसटीचा प्रवास जवळजवळ 1907 सालापासून सुरू झालाय. तो आता आपण 2024 म्हणजे 77 वर्ष बीएसटी मुंबई शहरामध्ये सेवा देते.